नाशिक जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांचा पक्षाला राजीनामा। मालेगाव लोकसभा मतदारसंघात डॉक्टर शोभा बच्छाव यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर धुळे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। त्याच पाठोपाठ नाशिक जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे। राजीनामा देताना ते म्हणाले की मालेगाव धुळे मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक असताना पक्षाने नाशिकच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिल्याने मी पक्षाचा राजीनामा देत आहे। मालेगाव बागलांमध्ये अनेक वर्षापासून काम करीत असताना उमेदवारी आपल्याला न देता बाहेरच्या उमेदवाराला दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजगी आहे। पक्षाने वेळेस दखल घेण्याची मागणी त्यांनी या माध्यमाद्वारे केली आहे। S9 न्यूज साठी गणेश शिंदे, मालेगाव। मध्ये धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्यामकांतजी सनेर, त्याचबरोबर धुळ्याचे आमदार कुणाल बाबा पाटील आणि इकडनं नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष मी या मतदारसंघात येतो म्हणून मी पण या ठिकाणी इच्छुक होतो। आमदार कुणाल बाबा पाटील साहेबांनी सांगितलं की मी उमेदवारी करणार नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचा शब्द तो तंतोतंत खरा ठरवला। व या ठिकाणी फक्त दोनच नावं होते, फक्त धुळ्याचे अध्यक्ष श्यामकांत सनेर आणि मालेगावचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे, त्या दोन नावामध्ये त्यांना फक्त निवड करायची होती। आणि आम्ही दोघांनी सांगितलं होतं, वरती दिल्लीपर्यंत सांगितलं की दोघांपैकी तुम्ही कोणताही उमेदवार द्या, आम्हाला मान्य राहील। पण त्यांनी तसं न करता दोन्ही जिल्हाध्यक्षांना बाजूला ठेवलं आणि त्यांनी ऐनवेळी नाशिकहून उमेदवार आमच्यावर लादण्यात आला। हे या मतदारसंघातील जनता कदापि सहन करणार नाही अशी मला खात्री वाटते। जनतेविरोधात दिलेला उमेदवार आहे म्हणून पक्षाला नेतृत्वाने पुन्हा एकदा विचार करावा आणि ही उमेदवारी बदलावी अशी आमची विनंती आहे। मी काँग्रेस पक्षाचा या जिल्ह्यातला अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता आहे। अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला, पण मी माझा मूळ विचार आणि माझी काँग्रेसची विचारसरणीशी कधीही तडजोड न करणारा एक कार्यकर्ता आहे। आजही मी संविधानाला पूजन करणारा कार्यकर्ता आहे। आजही मी लोकशाही तत्व जोपासणारा कार्यकर्ता आहे आणि जीवनभर ही भूमिका माझ्या अंतःकरणामध्ये ही नोंदलेली असणार आहे। मी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली होती। लोकसभेच्या उमेदवारीचा हा महिनाभराचा जो काळ गेला, 30 वर्षामध्ये कधीही व्यथित झालो नाही। एवढं व्यथित मला आमच्या श्रेष्ठींनी केलं। सतत काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही, सक्षम चेहरा नाही, एक सामान्य असल्यामुळे, एक गरीब असल्यामुळे नेतृत्व आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची बळी घेण्याचं काम केलं आणि म्हणून या व्यथित असल्यामुळे मी आज माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला। यापुढची भूमिका काय राहणार? येत्या काळामध्ये जर हा बाहेरचा उमेदवार यांनी बदलवला नाही, हा मतदारसंघातल्या तमाम निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अवमान आहे। बाहेरून उमेदवार आणून निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावनांवर मीठ चोळण्याचं काम श्रेष्ठींनी केलेलं आहे। आमची विनम्रतेची विनंती आहे, भारतीय जनता पार्टीचा पराभव करणं आमच्या रक्तामध्ये आहे, पण उमेदवार तात्काळ बदला। जर उमेदवार बदलवला नाही, तेवढीच खंबीर भूमिका हा काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता घेईल आणि ज्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला आहे त्यांना ह्याच मतदारसंघामध्ये निश्चितपणानं धडा शिकवण्याचा संकल्पही आम्ही करायला मागे पुढे पाहणार नाही। माझ्या सगळं आमच्या कार्यकर्त्यांच्याही भावना अत्यंत संतप्त आहे। तात्काळ पक्षाने हा उमेदवार बदलून टाकला पाहिजे। श्याम सनेरचा द्वेष असेल तर तुम्ही नाशिक जिल्ह्यामधला कुणालाही उमेदवारी द्या, आमची कुठंही नावावर मना नाही, पण तो मतदारसंघातला उमेदवार असला पाहिजे आणि ह्या भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी सक्षम उमेदवार तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही द्या, पण तो मतदारसंघाचा असला पाहिजे, ही आमची जाहीर मागणी आहे। असं आहे की भाजपला हरवणं हेच उद्दिष्ट महाविकास आघाडीचं आहे असं सगळ्याच पक्षांचे प्रमुख म्हणतात। असं असताना उमेदवार कुणी असला तरी भाजपला हरवण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करू अशी भूमिका एकीकडे सगळ्यांनी घेत असताना दुसरीकडे उमेदवार बदलण्याची मागणी तुम्ही करता। 2 दिवसांचं अल्टिमेटम तुम्ही आता दिलेलं आहे पक्षश्रेष्ठींना। जर 2 दिवसात कुठला निर्णय झाला नाही तर काँग्रेसला अखेरचा जय महाराष्ट्र देखील आपण कराल का? आपली भूमिका पुढची काय असेल?
टोकाची भूमिका घेण्याचा निर्णय राहीलच. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.